मुंबईची मध्य रेल्वे पुन्हा विस्कळीत. कल्याणहून कर्जत आणि कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या गाड्या 20 ते 25 मिनिटं विलंबानं. कल्याण स्थानकात मोठी गर्दी, तर हार्बर रेल्वे मार्गावरही 30 मिनिटं विलंबानं गाड्या. पहिल्याच पावसानं मुंबईकरांना झोडपलं. पहिल्यांदाच इतक्या आधी मान्सून मुंबईत धडकला. लोकलसह रस्ते वाहतूक सुद्धा मंदावली. पहिल्या पावसातच मुंबईची ॲक्वालाईन मेट्रो पाण्याखाली. भुयारी मेट्रोत शिरलं पाणी. वरळीजवळच्या आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात गळती. एकनाथ शिंदे हे खोटारडे आहेत हे लोकांसमोर आलेलं आहे, कारण त्यांनी सांगितलं होतं 2 वर्षात रस्ते खड्डामुक्त करू. त्यांच्या खिशातले खड्डे भरलेले आहेत. मुंबईच्या तुंबईवरनं आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर जोरदार हल्लाबोल. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडनं पावसाच्या स्थितीचा आढावा. संपूर्ण प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना. नुकसान झालेल्या ठिकाणी तात्काळ पंचनाम्याचेही आदेश. मुंबईच्या मलबार हिल परिसरात एका इमारतीच्या तळाचा भराव कोसळला, तर माहीममध्येही इमारतीचा काही भाग कोसळून दुर्घटना. तर सीएसएमटी रेल्वे स्थानकात झाड पडलं. महाराष्ट्रातल्या दुष्काळी पट्ट्यातही तुफान पाऊस. बार्शी, साताऱ्यातील माण आणि पंढरपूरमध्ये पूरसदृश स्थिती. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील गोताळा इथे शेतात वीज कोसळून दोघांचा मृत्यू. 6 जण गंभीर जखमी. जखमींवर उपचार सुरू. वैष्णवीची आत्महत्या नसून वैष्णवीची हत्याच. वैष्णवी हुंडाबळी प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा. मनोज जरांगेंची मागणी. आतंकवाद पाकिस्तान की सेना और सरकार के लिए पैसा कमाने का जरिया बन गया है. रोटी खाओ वरना मेरी गोली तो है ही. आणि महाबळेश्वरमधल्या वेंडा नदीवरचा लिंगमळा धबधबा प्रवाहित. तर भीमाशंकर अभयारण्यातील कोंढवळ धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी.